लग्नाच्या दिवशी सार्थकला त्याच्या बायकोची बहीण म्हणजेच त्याची साली खूप आवडली। लग्नाच्या रात्री त्याने बायकोला घराच्या तळघरात बंद केलं आणि सगळ्यांसमोर ओरडून सांगू लागला की माझी बायको कुणा परपुरुषासोबत पळून गेली आहे। तो आपल्या सासऱ्यांना म्हणाला, हा माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, लोक काय म्हणतील। याची बायको पहिल्याच रात्री दुसऱ्यासोबत निघून गेली, त्यामुळे माझं लग्न तुमच्या दुसऱ्या मुलीशी लावून द्या। मग सार्थकचं लग्न त्याच्या सालीबरोबर लावून देण्यात आलं। तो लग्नानंतर आनंदाने तिच्या खोलीत गेला, पण जेव्हा त्याने तिचा पदर हलवला तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तिथे सार्थक परदेशात नोकरी करत होता। काही दिवसांसाठी तो घरी आला तेव्हा त्याच्या आईला त्याच्या लग्नाची चिंता वाटू लागली। काही दिवसातच तिने त्याचं लग्न नम्रता नावाच्या मुलीशी ठरवलं। सार्थकच्या आईने त्याला सांगितलं की त्या दोन बहिणी आहेत, नम्रता आणि तिची धाकटी बहीण माधुरी, पण नम्रता फारच सुंदर आहे असंही तिने विशेष सांगितलं। आई आपल्या होणाऱ्या सुनेचं खूप कौतुक करत होती, पण प्रत्यक्ष सत्य काय आहे हे तिला पुढे जाऊनच कळणार होतं। सार्थकचं लग्न खूप घाईघाईत ठरलं होतं, त्यामुळे त्याला मुलगी प्रत्यक्ष पाहण्याची संधीच मिळाली नाही। तो परदेशात असताना घरच्यांनीच मुलगी पाहून होकार दिला होता। सार्थकला आपल्या आईवडिलांवर पूर्ण विश्वास होता, त्यांनी त्याच्यासाठी योग्य मुलगीच ठरवली असेल असा त्याचा ठाम विश्वास होता। मुलगी भेटली नाही याचं काही विशेष वाटलं नाही, पण लग्नाआधी एकदा तरी तिच्याशी बोलावं अशी त्याची इच्छा होती। त्याच्या आईने त्याला नम्रताचा नंबर दिला होता आणि सार्थकने तो नंबर जपून ठेवला होता। त्याला वाटलं होतं की लग्न कितीही घाईत ठरलं असलं तरी एकदा तरी फोन करून तिला भेटायला नक्कीच म्हणेल, पण लग्नाच्या तयारीत तो इतका व्यस्त होता की नम्रताला फोन करण्यासाठी वेळच मिळाला नाही। सार्थक घरचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे संपूर्ण जबाबदारी त्याच्यावरच होती। त्याला असं वाटायचं की फोन तेव्हाच करावा जेव्हा तो एकटाच असेल आणि कोणाची अडचण होणार नाही, पण असा एकही निवांत क्षण त्याला मिळाला नाही। आता लग्नाला फक्त 2च दिवस उरले होते। सार्थकने मनाशी ठरवलं, लग्नाआधी बोलता आलं नाही तरी हरकत नाही, आता ती माझ्या घरीच येणार आहे, मग बोलायची संधी नक्कीच मिळेल। इतकं सगळं घाईघाईत घडलं की त्याला नम्रताचा फोटो सुद्धा पाहायला मिळालेला नव्हता। त्याने सर्व काही आपल्या पालकांवर सोपवले होते आणि हीच त्याच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक ठरली। लग्नाच्या 2 दिवस आधी सार्थक बाजारात गेला असताना त्याला त्याचा एक मित्र भेटला। तो विचारू लागला, तुझं लग्न ठरलंय असं ऐकलं, मग बायकोसाठी काय गिफ्ट घेणार आहेस। हे ऐकून सार्थक थोडा विचारात पडला, कारण त्याने अजून याचा विचारच केला नव्हता। त्याने मित्राला सांगितलं की त्याचं लग्न अगदी घाईघाईत ठरलं असून त्याला आपल्या होणाऱ्या पत्नी नम्रता हिच्या आवडीनिवडीबद्दल काहीच माहिती नाही। हे ऐकल्यावर मित्र म्हणाला, मग काय अडचण आहे, तुझ्याकडे तिचा नंबर आहेच ना, तिला फोन कर आणि थेट विचार। मित्राचं बोलणं सार्थकला पटलं। तो बाजारात रस्त्याच्या कडेला गेला आणि नम्रताला फोन लावायला लागला। फोन कोण उचलेल या विचाराने त्याचं हृदय जोरात धडधडायला लागलं। अशातच त्याला जवळच कुठून तरी मोबाईल वाजल्याचा आवाज आला। त्याने मागे वळून पाहिलं तर थोड्याच अंतरावर एका मोठ्या पार्लर समोर 2 मुली उभ्या होत्या आणि त्यातील एका मुलीच्या हातात मोबाईल वाजत होता। पुढच्या क्षणी तिने फोन उचलला। सार्थक हॅलो म्हणताच त्याला आश्चर्य वाटलं, कारण त्याच्या फोनमधूनही हॅलोचाच आवाज ऐकू येत होता। त्याने मागे सरकत त्या 2 मुलींना नीट पाहिलं जिने फोन उचलला होता। ती मुलगी खूपच सुंदर दिसत होती। तो मनोमन देवाची प्रार्थना करू लागला की जिच्या हातात फोन आहे तीच नम्रता असावी। मग त्या मुलीने विचारलं, कोण आहे। सार्थकने सरळ उत्तर दिलं, मी सार्थक बोलतोय। त्याचं नाव ऐकून ती काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, मी माधुरी बोलते। माधुरीचं नाव ऐकताच सार्थकचं मन थोडंसं तुटलं, कारण ती हावभाव करत दुसऱ्या मुलीशी काहीसं बोलत होती जी बहुतेक नम्रता असावी। म्हणून नम्रताकडे सार्थकने लक्षपूर्वक पाहिलं, पण त्याला वाटलं की नम्रता दिसायला माधुरीच्या तुलनेत फारच सामान्य आहे। मग माधुरी म्हणाली, नम्रता तुमच्याशी नंतर बोलेल, आम्ही सध्या बाहेर कामासाठी आलो आहोत। हे ऐकून सार्थकने काही न बोलता फोन कट केला। नम्रताला पाहून त्याचं मन
खचून गेलं होतं, कारण ती त्याच्या अपेक्षेप्रमाणे नव्हती. उलट माधुरीसारखी सुंदर मुलगीच त्याच्या मनात बायको म्हणून बसली होती. निराश चेहऱ्याने तो बाजारातून घरी परतला. काही वेळाने त्याच नंबरवरून पुन्हा कॉल आला, पण नम्रताला पाहून त्याची कोणाशीही बोलायची इच्छाच राहिली नव्हती. म्हणून त्याने फोन स्विच ऑफ करून ठेवला. त्याच्या मनात सतत एकच विचार सुरू होता, आईला नम्रता कशी काय आवडली असेल. बाजारातून घरी आल्यानंतर सार्थक कोणाशीच बोलला नाही आणि काही कामही करत नव्हता. त्याची आई त्याच्या जवळ येऊन विचारते, काय झालं सार्थक, तू असा उदास का आहेस, सांगशील का? लग्नाला फक्त 2च दिवस उरले आहेत. तेव्हा सार्थक तिच्या कुशीत डोकं ठेवून रडायला लागतो. आई काळजीने विचारते, काय झालं बेटा, का रडतोयस? तो रडत रडतच सांगतो, आई मला नम्रता नाही, तिची धाकटी बहीण माधुरी आवडते. त्यावर आई विचारते, पण नम्रतात काय कमी आहे, काय खराबी आहे तिच्यात? सार्थक म्हणतो, आई मला नम्रता आवडत नाही, मी तिच्याशी लग्न करून दोघांचंही आयुष्य का खराब करावं? तू नम्रताच्या घरी फोन करून स्पष्ट सांग की मला नम्रता नव्हे तर माधुरीशी लग्न करायचं आहे. त्यांना हे मान्य असेल तरच मी लग्न करेन, नाहीतर हे लग्न होणार नाही. सार्थकचं बोलणं ऐकून त्याची आई खूप अस्वस्थ झाली, पण तिने धैर्याने नम्रताच्या वडिलांना फोन केला आणि सांगितलं, माझ्या मुलाला तुमची मोठी मुलगी नम्रता नव्हे तर धाकटी मुलगी माधुरी आवडते. तुम्ही जर सार्थकचं लग्न माधुरीशी लावायला तयार असाल तरच आम्ही वरात घेऊन तुमच्याकडे येऊ, नाहीतर हे लग्न होणार नाही. हे सर्व ऐकून नम्रताचे वडीलही खूप गोंधळले, कारण त्यांनी सर्व लग्नाची तयारी पूर्ण केली होती. त्यांनी थोडा वेळ मागितला आणि संध्याकाळी फोन करून सांगितलं, ठीक आहे, आमची मुलगी माधुरीचं लग्न तुमचा मुलगा सार्थकशी लावायला आम्ही तयार आहोत. माधुरीशी लग्न होणार हे ऐकून सार्थकच्या आनंदाला पारावार उरला नाही, कारण तिच्याशी तो फोनवर बोलला होता ती माधुरीच होती आणि त्याच्या मते फक्त माधुरीच त्याची खरी जीवनसाथी होऊ शकत होती. पुढच्या 2 दिवसात सार्थक मिरवणूक घेऊन माधुरीच्या घरी पोहोचला. तिथे त्याचं मनापासून स्वागत झालं. सार्थकला खूप आनंद झाला, कारण माधुरीविषयी त्याच्या मनात जसं चित्र होतं तशीच ती होती. सार्थकला वरमालेसाठी स्टेजवर उभं केलं. माधुरीचं सुंदर रूप पाहण्यासाठी तो आतुर झाला होता. काही वेळ वाट पाहिल्यानंतर वधूला आणण्यात आलं, पण जेव्हा सार्थकने वधूचा चेहरा पाहिला तेव्हा तो क्षणभर हादरून गेला. ती मुलगी नव्हती जिच्याशी तो फोनवर बोलला होता. जी मुलगी त्याच्याशी फोनवर बोलली होती आणि जिला तो माधुरी समजत होता, ती तर वधूच्या शेजारी उभी होती. सार्थकच्या मनाचा चुराडा झाला, कारण त्याने जिच्या रूपाने आकर्षित होऊन नम्रताला नाकारलं होतं तीच प्रत्यक्षात सुंदर होती, तीच नम्रता होती. त्याच्या लक्षात आलं की त्याच्या आईची पसंतीच खरी होती, पण त्यानेच तिच्यावर शंका घेतली होती. सार्थकला असं वाटत होतं की मोठ्याने ओरडून हे लग्न थांबवावं, पण तो काहीच करू शकत नव्हता. शेवटी माधुरीने त्याच्या गळ्यात वरमाला घातली. सार्थक विचारात इतका हरवला होता की लोक हसत हसत म्हणू लागले, नवरीच्या चेहऱ्याकडेच बघशील की तिच्या गळ्यात वरमालाही घालशील. लोकांच्या सांगण्यावरून सार्थकने अखेर मन मारून माधुरीच्या गळ्यात वरमाला घातली आणि मग सार्थकचं माधुरीशी लग्न झालं. दुसऱ्या दिवशी माधुरी त्याच्या घरी नवरी म्हणून आली. त्याला या गोष्टीचे खूप वाईट वाटत होते आणि या गोष्टीचे पण वाईट वाटत होते की त्याने घाईघाईने खूप चुकीचा निर्णय घेतला. नम्रता कोण आणि माधुरी कोण हे जाणून घेण्याचा त्यांनी एकदाही प्रयत्न केला नाही. मग सार्थकला एक युक्ती सुचली. जेव्हा रात्री माधुरीला खोलीत पाठवले गेले आणि थोड्याच वेळात त्याची मोठी बहीण त्यांच्या रूममध्ये दूध घेऊन आली. सार्थकने त्याच्या बहिणीच्या हातातून दुधाचा ट्रे घेतला आणि दरवाजा बंद केला. त्यावेळेस माधुरी वॉशरूम मध्ये होती. त्याने संधीचा फायदा घेत माधुरीच्या दुधात बेशुद्धीचे औषध मिसळून दिले. माधुरी कपडे बदलवून वॉशरूम मधून बाहेर आली. माधुरी खूप आनंदी दिसत होती, पण तिच्याबरोबर आयुष्य घालवणे सार्थकला अशक्य होते, म्हणून मजबुरीने त्याला हे सर्व करावं लागत होतं. मग माधुरी दूध पिल्यानंतर बेशुद्ध झाली. त्यांच्या खोलीत एक दरवाजा होता जो त्यांच्या घराच्या तळघरात जात होता. त्याने त्याच्या घरातील एका मोलकरणीला खूप पैसे दिले होते आणि तिच्या मदतीने सार्थकने
माधुरीला बेशुद्ध अवस्थेत त्या तळघरामध्ये नेऊन सोडले आणि त्या नोकरानीला आधीच सर्व काही समजावून सांगितले होते की तिला वेळोवेळी खाण्यापिण्याचे पदार्थ द्या, कारण त्याला कोणाला मारायचे नव्हते. पण हे सर्व करण्यामागे त्याची एक मजबुरी झाली होती. मग परत रूममध्ये येऊन सार्थक जोरजोराने ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून त्याची मोठी बहीण आणि त्याची आई त्याच्या खोलीत आली आणि काय झालं आहे ते विचारू लागले. सार्थकने त्यांना सांगितले की आई, मी रूमवर आलो तेव्हा रूममध्ये कोणीही नव्हते. मला वाटले की माधुरी वॉशरूमला गेली असावी. मग ताई दूध घेऊन रूमवर आली तेव्हा पण बराच वेळ वाट बघूनही ती आली नाही. म्हणून मी बाथरूम तपासले पण बाथरूममध्ये कोणीच नव्हते. मग मी तुम्हा सगळ्यांना बोलवले. आई, मला वाटते की माधुरीला माझ्याशी लग्न करायचेच नव्हते, पण तिच्या घरच्यांच्या दबावाखाली बळजबरीने तिने माझ्याशी लग्न केले. पण कदाचित तिला तिच्या प्रियकरासोबत तिचे नवीन आयुष्य सुरू करायचे होते आणि म्हणूनच ती इथून पळून गेली. मग सगळ्यांनी माधुरीचा तळघर सोडून सर्वत्र शोध घेतला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी सार्थकच्या आईने माधुरीच्या वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. पण माधुरीच्या घरचे ती पळून गेली हे मान्य करायला तयारच नव्हते. त्यांचा त्यांच्या मुलीवर खूप विश्वास होता. ते असे काही करू शकत नाही असे ते सांगत होते. मग सार्थकच्या आईने त्यांना समजावले, आता जे व्हायचे ते झालेच आहे. तुम्हाला तुमच्या मुलीच्या मनातील प्रत्येक गोष्ट समजेलच असे तर नाही ना. कदाचित तिचे कोणावर प्रेम असेल. हे घाईघाईत नाते जोडले त्याच्यामुळे ते कोणाला सांगू शकली नाही. आणि ज्याच्यावर ती प्रेम करते त्या दोघांनी मिळून पळून जाण्याचा काही प्लॅन केला असेल. सार्थकच्या आईचे बोलणे ऐकून माधुरीच्या वडिलांना इच्छा नसतानाही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा लागला. मग सार्थक त्याच्या आईला म्हणाला, आई, 2 दिवसात रिसेप्शन आहे. त्यात सर्व नातेवाईक, माझे सर्व मित्र येतील. पहिल्याच रात्री बायको पळून गेली म्हणून आपल्यावर हसतील, आपली चेष्टा करतील. म्हणून माधुरीच्या वडिलांना सांग की त्यांच्या दुसऱ्या मुलीचे लग्न त्यांनी माझ्याशी लावून द्यावे. शेवटी मी पहिले तिच्याशीच लग्न करणार होतो ना, जेणेकरून लोकांना काही कळू नये आणि आपल्या इज्जतीला काही हानी पोहोचू नये. म्हणून मग सार्थकच्या आईला पण हा मुद्दा बरोबर वाटला, कारण तो घरच्या इज्जतीचा प्रश्न होता. म्हणून तिने खूप विचार करून माधुरीच्या वडिलांना तसे सांगितले. सार्थकच्या घरात पैशाची काही कमी नव्हती आणि तो पण परदेशात भरपूर पैसा कमवत होता. म्हणून माधुरीच्या वडिलांनी हे नाते मान्य केले. सार्थक आणि नम्रताचे लग्न साध्या पद्धतीने पार पडले. सार्थक खूप आनंदी होता, कारण त्याने जसा विचार केला होता तसं त्याला आता आयुष्यभर माधुरीसोबत तडजोड करत जगायचं नव्हतं. नम्रताशी लग्न करून माधुरीला गुपचूप दूर करून टाकेन आणि जेव्हा हे सर्व समोर येईल तेव्हा मी सर्वांसमोर असं सांगत राहीन की ती आपल्या प्रियकरासोबत पळून गेली आणि स्वतःची बाजू निर्दोष ठरवत राहील, असा विचार सार्थकच्या मनात चालू होता. हे सगळं ठरवून तो आनंदाने आपल्या खोलीत गेला. आज त्याचं हृदय आनंदाने धडधडत होतं, कारण त्याला जे हवं होतं ते अखेर मिळालं होतं. पण जसं त्याने नववधूच्या चेहऱ्यावरचा पदर उचलला त्याच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण समोर नम्रता नसून माधुरी होती. तीच माधुरी जिला त्याने तळघरात कोंडून ठेवलं होतं. तिला अचानक समोर बघून त्याला धक्का बसला आणि तो हादरून गेला. हे कसं झालं असावं असा विचार करत असतानाच त्याच्या मागून टाळ्यांचा आवाज आला. मागे वळून पाहिलं तर ती व्यक्ती नम्रता होती. नम्रता म्हणाली, जेव्हा तू सगळ्यांसमोर म्हणालास की माझी बहीण तिच्या प्रियकरासोबत पळून गेली आहे तेव्हा मला तुझ्यावर संशय आला. पण तेव्हा मी काहीच बोलले नाही, कारण माझ्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही हे मला माहीत होतं. म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं आणि इथे आल्यावर खोलीची नीट तपासणी केली. या खोलीत काय आहे, बाहेरून दरवाजा कसा आहे, तळघराकडे जाणारा दरवाजा कुठे आहे, हे सगळं मी पाहिलं. अखेर मला तळघराचा दरवाजा सापडला. आत गेल्यावर मला कुणाचा तरी आक्रोश ऐकू आला. आत गेल्यावर माधुरी अर्धवट शुद्धीत जमिनीवर पडलेली दिसली. नम्रता पुढे म्हणाली, पण मला आजही हे समजत नाही की तू आमच्यासोबत असं का केलंस. नम्रताच्या प्रश्नावर सार्थकला अश्रू अनावर झाले आणि त्याने संपूर्ण सत्य सांगितले. त्याने हे देखील सांगितले की त्या दिवशी मी तुला फोन केला होता आणि मी तुला एका कोपऱ्यातून पाहत होतो. तू फोन उचललास तेव्हा तू मला एक कटाक्ष टाकलास.
त्या क्षणी मी देवाला म्हणू लागलो की देवा, ही मुलगी नम्रता असायला हवी, पण तू मात्र तुझं नाव माधुरी सांगितलं. मग मला वाटलं की तूच माधुरी आहेस. तुझं नाव ऐकून माझ्या हृदयाचे तुकडे झाले होते. यावर नम्रता म्हणाली, अरे, मी तुझ्याशी फक्त एक छोटासा विनोद केला होता. मला काय माहीत होतं की तू आम्हा दोघींना एकत्र पाहत आहेस, आणि मला हे पण माहीत नव्हतं की माझा हा छोटासा विनोद आमच्या दोघी बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त करेल. आणि सार्थक, तू ना माझ्या लायकीचा आहेस ना माधुरीच्या. आम्ही दोघी तुला कायमचं सोडून चाललो आहोत, कारण तू एकदाही आमच्या मनाचा विचार केला नाहीस. तू फक्त तुझ्या आनंदासाठी आमच्या दोघीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. मग नम्रता आणि माधुरी दोघीही सार्थकला सोडून निघून गेल्या. घरातील सर्व सदस्यांना या गोष्टीची माहिती झालीच होती. नम्रताने सर्वांसमोर स्पष्ट सांगितलं की सार्थकने स्वतःच्या सुखासाठी आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. एका छोट्याशा गैरसमजुतीमुळे सार्थक, नम्रता आणि माधुरी यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. म्हणूनच असं म्हणतात की कोणतीही गोष्ट करण्याआधी तिच्याबद्दल नीट समजून घ्या, काय बरोबर आहे आणि काय चुकतंय. कारण कथेतल्या नम्रता, माधुरी आणि सार्थक सारखं कोणाच्याही आयुष्यात होऊ नये. तर मित्र आणि मैत्रिणींनो, जर तुम्ही नम्रता किंवा माधुरीच्या जागी असता तर तुम्ही काय निर्णय घेतला असता? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्कीच लिहा. आणि कथा आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, आणि अशाच कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.